नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीचा प्रॅक्टिस सेट 1.3 त्याचं 6 सम आपण आज बघणार आहोत। याच्या आधीचे जे 5 सम्स आहेत त्यांचा एक व्हिडिओ मी याआधीच अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर ते सम्स बघायचे असतील तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग आपण बघूया 6 सम काय दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 22। इन ट्रपेजियम ABCD साइड AB पैरेलल टू साइड DC diagonals AC and BD intersect in point O. If AB is equal to 20, DC is equal to 6, OB is equal to 15, then find OD. बघा त्यांनी ही टेक्स्टबुक मध्ये फिगर दिलेली आहे। त्यांनी काय म्हटलेलं आहे, इन ट्रपेजियम ABCD म्हणजे ABCD हा ट्रपेजियम आहे। याच्यामध्ये साइड AB इज पॅरलल टू साइड DC। आपल्याला माहिती आहे की ट्रपेजियमची ऑपोजिट साइडची एक पेअर पॅरलल असते, फक्त कोणती पेअर पॅरलल आहे ते त्यांनी इथे दिलेले आहे, AB इज पॅरलल टू DC। डायगोनल्स AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉइंट O। याचे AC आणि BD हे डायगोनल्स एकमेकांना O पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात। इफ AB इज इक्वल टू 20 म्हणजे त्यांनी AB ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 20, DC इज इक्वल टू 6, DC इज इक्वल टू 6, OB इज इक्वल टू 15, OB ची लेंथ दिलेली आहे 15, OD ची लेंथ आपल्याला काढायची, ती आपल्याला माहिती नाहीये, बरोबर। आता इथे सुद्धा आपल्याला दोन ट्रायंगल्स घ्यायचे आहेत। मग आता नक्की कोणते दोन ट्रायंगल्स घ्यायचे तर लक्षात ठेवायचं की आपल्याला या दोन साइड्सची लेंथ त्यांनी दिलेली आहे, या एका साइडची दिलेली आणि या साइडची काढायची। मग ही जी गिवन इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनचे इन्क्लुडेड अँगल्स कोणते आहेत तर हे दोन अँगल्स आहेत, ट्रायंगल्स आहेत। बघा मी तुम्हाला नेहमीप्रमाणे इथे बाजूला ती फिगर काढून दाखवते। ABO हा एक ट्रायंगल आणि CDO हा ट्रायंगल, बरोबर। या दोन ट्रायंगलचा आपल्याला विचार करायचा। हे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे। मग ट्रायंगल सिमिलर दाखवायचे म्हणजे आपल्याला त्यांच्या टेस्ट वापरायला लागणार आणि सगळ्यात सिंपल टेस्ट कोणती असते, AA टेस्ट, बरोबर। आता इथे बघा हे इंटूचं साइन दिसतंय ना, इंटूचं साइन दिसलं की आपल्याला तिथे मिळतात व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स। मग या दोघांमध्ये ही व्हर्टिकली ऑपोजिट अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट आपल्याला मिळते, बरोबर। आता AB आणि CD हे दोन त्यांनी आपल्याला पॅरलल दिलेले, बरोबर। AB आणि CD पॅरलल, तुम्ही त्यांना AC आणि BD या दोन्ही जे डायगोनल्स आहेत त्यांच्यापैकी कोणताही एक डायगोनल जर का ट्रान्सव्हर्सल म्हणून घेतला, आपण समजा BD ला ट्रान्सव्हर्सल म्हणून घेतलं तर बघा तुम्हाला ही अशी फिगर दिसेल। AB आणि CD पॅरलल आहेत आणि BD ला जर डायगोनल घेतलंय तर हा आपल्याला Z मिळतो, बरोबर आहे। याचा अर्थ आपल्याला इथे ही अल्टरनेट अँगलची पेअर मिळते, म्हणजे दोन ट्रायंगल्स मध्ये आपल्याला अँगलच्या दोन पेअर्स कॉन्ग्रुएंट मिळाल्या, म्हणजे AA टेस्टने ट्रायंगल सिमिलर झाले। आणि मग आपल्याला माहितीये की इफ ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स आर इन प्रपोर्शन। आणि मग त्याच्या ज्या साइड्स आहेत, ज्या साइडची त्यांनी लेंथ दिलेली आहे आणि ज्याची आपल्याला काढायची आहे त्या साइड्सचे रेशो लिहिले की आपण ओडीची लेंथ काढू शकतो। चला तर मग सोडवूया आपण आता इथे। आधी आपल्याला अँगलच्या पेअर्स कॉन्ग्रुएंट घ्याव्या लागतील, बरोबर आहे। मग आता इथे लिहूया आपण इन ट्रॅपेझियम ABCD seg AB
इज पॅरलल टू सेग DC हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर ना. या ट्रपेझियम मध्ये ऑपोजिट साइडची ही पेअर पॅरलल आहे हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण ट्रान्सव्हर्सल घेऊया. सेग BD इज देअर ट्रान्सव्हर्सल. मग सेग BD ला ट्रान्सव्हर्सल घेतली की आपल्याला इथे कोणती अल्टरनेट अँगलची पेअर्स मिळते? अँगल ABD. अँगल ABD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDB. अँगल CDB. इथे आपण जर लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असं ज्या वेळेला आपण लिहितो तेव्हा त्याचं रिझन असतं अल्टरनेट अँगल्स थिअरम. अल्टरनेट अँगल्स थिअरम. आणि याचा कॉन्व्हर्स जेव्हा अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तेव्हा लाईन्स पॅरलल असं जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याला लिहायचं असतं अल्टरनेट अँगल्स टेस्ट. हा लक्षात ठेवा. आता ABD आणि CBD हे अँगल्स आपण इथे दाखवले, बरोबर. पण लक्षात घ्या ABD हा अँगल म्हणजेच ABO हा अँगल आहे. कारण का आपण जेव्हा दोन ट्रायंगलचा विचार करणार तेव्हा आपल्याला ABO अँगल लिहावा लागेल. म्हणून आपण इथे लिहूया दॅट इज अँगल ABO इज कॉन्ग्रुएंट टू आणि CDB हा अँगल म्हणजे CDO हा अँगल, बरोबर आहे. अँगल CDO. इथे रिझन लिहूया आपण B'(O')D. याचा अर्थ पॉइंट O इज इन बिटवीन B अँड D, बरोबर. बिटवीननेस लिहायचं. हा बिटवीननेस असल्यामुळे आपण ABD ला ABO असं लिहिलं आणि CDB ला CDO असं अँगलचं नाव आपण लिहू शकतो. आता व्हर्टिकली ऑपोजिट अँगल दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवताना डायरेक्ट लिहिले तरी चालतील. मग आता आपण दोन ट्रायंगल्सची नावं लिहूया. इन ट्रायंगल ABO अँड ट्रायंगल CDO. लक्षात घ्या ट्रायंगलच्या नावाचा सिक्वेन्स परफेक्ट लिहायचा. नावाचा सिक्वेन्स परफेक्ट लिहिला की बाकी अँगल्स आणि साइड्स लिहायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथे काय आता ट्रायंगलचं नाव लिहायचं मग ते लिहायला कन्फ्युज व्हायला नको किंवा तुम्हाला फार लक्षात ठेवायला त्रास नको म्हणून जे अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले त्यांच्याच नावाने मी इथे ट्रायंगल लिहिले, बरोबर. ट्रायंगल ABO अँड ट्रायंगल CDO. आता याच्यामध्ये आपण लिहूया हीच पेअर आधी लिहूया. अँगल ABO इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CDO. याला रिझन येईल फ्रॉम 4. नेक्स्ट व्हर्टिकली ऑपोजिट अँगलची पेअर लिहूया. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल O पॉइंट जवळ तयार होतोय, बरोबर. म्हणजे O पॉइंट इन बिटवीन येईल. अँगल AOB. अँगल AOB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल COD. COD. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स हा फुल फॉर्म लिहायचा आहे. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की तुमच्याकडे वेळ कमी आहे, पेपर संपायला आला आणि कमी वेळात तुम्हाला लिहायचंय, त्याच वेळेला फक्त तुम्ही याचा VOA असा शॉर्ट फॉर्म वापरला तरीही चालणार आहे. येते लक्षात. नाहीतर मोस्टली फुल फॉर्म असतील तेच प्रेफर करायचे. आता अँगलच्या दोन पेअर्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्या म्हणजे AA टेस्टनी ट्रायंगल सिमिलर आले. म्हणून मग इथे लिहूया देअरफॉर ट्रायंगल्सची नावं नीट लिहायची. ट्रायंगल ABO इज सिमिलर टू ट्रायंगल CDO. याचं रिझन येणार AA टेस्ट. AA टेस्टनी ट्रायंगल सिमिलर आले, बरोबर आहे. आता ट्रायंगल सिमिलर देअरफॉर देअर साइड्स आर इन प्रपोर्शन. मग आता कोणत्या कोणत्या साइड्स हव्यात आपल्याला? AB आणि CD ची लेंथ आहे म्हणजे आपण लिहूया AB अपॉन CD. देअरफॉर AB अपॉन CD इज इक्वल टू BO ची लेंथ दिली आहे, DO ची आपल्याला काढायची आहे.
म्हणजे ओबी अपॉन ओडी लिहूया. ओबी अपॉन ओडी इथे येणार करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तिथे पण तुम्ही फुल फॉर्मच लिहायचा आहे. मी शॉर्ट फॉर्म लिहिलाय. याच्या आधी मी तुम्हाला याचा फुल फॉर्म सांगितलेला आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके. मग आता यांच्या लेंथ काय काय आहेत ते आपण घेऊया. देअरफॉर एबी ची लेंथ आहे 20, सीडी ची लेंथ आहे 6, ओबी ची लेंथ आहे 15 आणि ओडी आपल्याला काढायचे. बरोबर. देअरफॉर आता 20 इंटू ओडी, ओडी या साईडला डिवाइड आहे, इक्वल टू च्या या साईडला आल्यावर मल्टिप्लाय होणार. 20 इंटू ओडी इज इक्वल टू 15 इंटू 6. देअरफॉर ज्याची लेंथ काढायची आहे त्याला एकट्याला ठेवायचं, म्हणजे ओडीला इथे ठेवलं. 20 मल्टिप्लाय त्या साईडला गेल्यानंतर डिवाइड होतील. 15 6 जा 90, 90 अपॉन 20. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 0 0 आहेत ते कॅन्सल झाले. 9 अपॉन 2. मग आपल्याला माहितीये कोणत्याही नंबरला 2 ने डिवाइड केलं की आपल्याला न्यूमरेटर मध्ये जो नंबर आहे त्याच्या हाफ नंबर मिळतो. म्हणजे 9 च्या हाफ किती आहे 4.5. बरोबर. किंवा तुम्ही असंही करू शकता 2 4 जा 8, 2 5 जा 10. म्हणजे इथे आपल्याला आन्सर मिळालं ओडी इज इक्वल टू 4.5. आता इथे त्यांनी या बाकी सगळ्यांच्या ज्या लेंथ दिलेल्या आहेत तिथे युनिट दिलेलं नाहीये. मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर असं युनिट दिलेलं नाहीये. त्यामुळे इथेही आपण त्यापैकी युनिट लिहायचं नाहीये. पण फायनल आन्सर लिहिताना आपण तिथे युनिट्स असं लिहायचं. ओडी इज इक्वल टू 4.5 युनिट्स. हे आलं फायनल आन्सर. लक्षात आलंय. सिंपल सम आहे. तर आपण पाहूया 7 सम. क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. Point E is on side BC. Line DE intersects ray AB in point T. Prove that DE into BE is equal to CE into TE. पहा त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे. ABCD हा पॅरलेलोग्राम आहे. मी इथे पॅरलेलोग्रामचा शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे. येते लक्षात. क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. Point E is on side BC. साइड BC वरती E हा पॉइंट आहे. लाइन DE intersects ray AB in point T. रे AB. लाइन DE जी आहे ती या रे AB ला T पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. आपल्याला प्रूव्ह करायचंय DE इंटू BE. पाहूया आपण कुठे. DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. आता इथे लक्षात घ्या आपल्याला जे प्रूव्ह करायचंय ते जर आपण नीट ऑब्झर्व केलं ना तर त्या सगळ्या तुमच्या दोन ट्रायंगलच्या साइड्स आहेत. पहा DE BE, DE BE, CE TE, CE आणि TE. समजा त्या दोन ट्रायंगलचा फक्त आपण तेवढा पार्ट वेगळा जर एक्सप्लेनेशन साठी म्हणून काढून घेतला तर आपली फिगर कशी येईल बघा. पहा या पद्धतीने आपल्याला ते दोन ट्रायंगल्स दिसत आहेत. बी सी इथे ई पॉइंट आहे. डी आणि टी हे दोन ट्रायंगल्स आपल्याला दिसत आहेत बघा. एक आहे ट्रायंगल BET आणि दुसरा आहे ट्रायंगल CED. आता हे दोन ट्रायंगल जर आपल्याला सिमिलर दाखवायचे असतील तर आपल्याला सगळ्यात सिंपल टेस्ट AA टेस्ट. ती AA टेस्ट आपल्याला इथे मिळते का बघूया. तिथे मल्टिप्लिकेशनचं साइन दिसतंय आपल्याला. असं बघा मल्टिप्लिकेशनचं साइन दिसतंय म्हणजे इथे आपल्याला व्हर्टिकली ऑपोजिट अँगलची एक पेअर मिळते. बरोबर. व्हर्टिकली ऑपोजिट अँगलचा कॉन्ग्रुएंट म्हणजे ही एक अँगलची पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळेल. आता आपल्याला आणखीन एक अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट ठरवी. बरोबर. त्यांनी दिलेला क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम.
मग पॅरलेलोग्राम आहे म्हणजे त्याच्या ऑपोजिट साइड्स पॅरलल असतात, म्हणजे ए बी आणि डी सी पॅरलल आहेत, बरोबर. याच ए बी वरती टी पॉइंट आहे, म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की ए टी पॅरलल टू डी सी. मग बघा ए टी आणि डी सी या दोन मी पॅरलल घेतल्या, ए टी आणि डी सी, आणि त्यांची बी सी ही जर का आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर आपल्याला इथे मिळतो आहे अँगल टी बी ई. इथे ई पॉइंट आहे, बरोबर ना, म्हणजे अँगल टी बी ई हा एक अँगल मिळतोय, आणि इथे आपल्याला अँगल मिळतो आहे डी सी ई, बरोबर. हा इथे आपल्याला झेड तयार झालेला दिसतो आहे, म्हणजे हे आहेत अल्टरनेट अँगल्स. म्हणजे आपल्याला अँगल्सच्या दोन पेअर्स मिळत आहेत, बरोबर. मग दोन अँगलच्या पेअर्स मिळाल्या म्हणजे ए टेस्टने आपल्याला ट्रायंगल सिमिलर मिळाले, आणि आपल्याला माहितीये ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर साइड्स आर इन प्रोपोर्शन. मग आपण इथे लिहूया प्रूफ त्याचं. आधी आपण हे अल्टरनेट अँगलची पेअर आहे ती कॉन्ग्रुएंट आहे ते लिहूया, कारण त्याच्यासाठी आपल्याला पॅरलेलोग्रामच्या ऑपोजिट साइड्स पॅरलल असतात हे लिहावं लागेल, म्हणून आधी आपण ते लिहून घेऊया. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल गिव्हन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. देअरफॉर मग ऑपोजिट साइडची कोणती पेअर पॅरलल आहे ते आपण लिहूया. AB इज पॅरलल टू DC. देअरफॉर सेग AB इज पॅरलल टू सेग DC. याला आपण रिझन लिहूया ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. ऑपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम, बरोबर. मग आता एबी आणि डीसी पॅरलल आहे. आता आपण घेऊया सेग बी. एबी आणि डीसी पॅरलल आहे म्हणजेच आपण एटी आणि डीसी हे पण पॅरलल लिहू शकतो, म्हणून मग आपण इथे लिहूया दॅट इज सेग एटी इज पॅरलल टू सेग डीसी. बघा एटी इज पॅरलल टू डीसी. याला आपण रिझन लिहूया इथे ए डॅश बी डॅश टी. म्हणजे इथे काय लिहिलं आपण बिटवीन नेस लिहिला. बी इज इन बिटवीन ए अँड टी, म्हणूनच आपण इथे एबी पॅरलल आहे, एबीच्या जागेवरती एटी लिहू शकलो. आणि आता आपण लिहूया सेग बी सी. ह्या दोन पॅरलल लाईन्स घेतल्या. आता आपण घेऊया बी सी इज देअर ट्रान्सव्हर्सल. मग मी इथे लिहिते सेग बी सी इज देअर ट्रान्सव्हर्सल. Therefore आपल्याला अँगल्स मिळतील. अँगल टी बी ई. बघा कोणता अँगल घेतलाय मी, टी बी ई, बरोबर. आणि इथे अँगल मिळणार आहे डी सी ई. तुम्ही इथे पण बघू शकता, इथे तुम्हाला जास्त क्लिअर होईल म्हणून मी इथे तुम्हाला काढून दाखवलं टी बी ई सी. सी च्या ऐवजी आपण टी बी ई घेतोय, आणि डी सी बी आहे त्याच्याऐवजी आपण घेतो आहोत डी सी ई. तुम्ही असंही लिहू शकता, जसं मी इथे दॅट इज म्हणून लिहिलं तसा इथे तुम्ही आधी असंही घेऊ शकता. टी बी सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी सी बी. अँगल डी सी बी. इथे मी लिहिते अल्टरनेट अँगल्स थिअरम. अल्टरनेट अँगल्स थिअरम. दॅट इज, आणि मगाशी लिहिलंय तसंच यानुसार आपण इथे लिहूया दॅट इज अँगल टीबीई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डीसीई. आणि याच्यासाठी आपण रिझन घेऊया. इथे सुद्धा बिटवीन नेस येणार आहे बी डॅश ई डॅश सी. मग इथे आपण लिहूया बी डॅश ई डॅश सी.
म्हणजे आपल्याला टीबीई आणि डीसीई म्हणजे दोन अँगलचे एक एक पेअर्स आपल्याला मिळालेले. आता आपण डायरेक्ट दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायला घेऊया. त्याच्यामध्ये व्हर्टिकली ऑपोजिट अँगलची पेअर आहे ती डायरेक्ट लिहिली आपण तरीही चालणार आहे. आता मी टीबीई या अँगलचं नाव आधी लिहिलंय ना, मग मी त्याच ट्रायंगलचं नाव आधी घेते. इन ट्रायंगल टीबीई अँड ट्रायंगल डीसीई. ट्रायंगलच्या नावांचा सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स परफेक्ट असला पाहिजे. तो सिक्वेन्स परफेक्ट असला तर त्याच्या साइड्स इन प्रपोर्शन किंवा त्याचे जे अँगल्स आहेत ते अँगल्स सुद्धा आपण परफेक्ट लिहू शकतो. टीबीई अँड डीसीई. बघा मी जे वरती अँगल लिहिले तेच नाव मी ट्रायंगल साठी घेतले म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तुम्हाला फारसं काही लक्षात ठेवावं लागणार नाही वेगळं. इन ट्रायंगल टीबीई अँड ट्रायंगल डीसीई. अँगल टीबीई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डीसीई. इथे आपण रिझन लिहूया फ्रॉम 6 आणि आता व्हर्टिकली ऑपोजिट अँगलची पेअर घेऊया. ज्या ट्रायंगलचं नाव आधी आहे त्याच ट्रायंगल मधला अँगल आधी आला पाहिजे. आपल्याला ई पॉइंट जवळ व्हर्टिकली ऑपोजिट अँगल मिळतोय म्हणजे आपला ई पॉइंट मध्ये आला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता इथे तुम्ही बीईटी असं लिहिलं तरी चालेल किंवा टीईबी असं लिहिलं तरी चालेल. ई पॉइंट मध्ये आला पाहिजे. बी आणि टी या दोघांची जागा एक्सटेंड झाली तरीही चालेल. मग इथे लिहूया अँगल बीईटी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. मी इथून बीईटी घेतलं म्हणजे इथून येणार सीईडी. अँगल सीईडी. इथे रिझन येईल व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. मी इथे शॉर्टकट मध्ये लिहिते, तुम्ही मात्र फुल फॉर्मच वापरायचा आहे. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. अँगलच्या दोन पेअर्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्या म्हणजे आता आपण ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. देअरफॉर ट्रायंगल टीबीई जी नावं इथे लिहिली आहेत तीच इथे ट्रायंगल साठी नावं लिहायची. सिक्वेन्स चेंज करायचा नाही. इज सिमिलर टू ट्रायंगल डीसीई बाय AA टेस्ट. By AA test. The triangle similar, therefore their sides are in proportion. मग तिन्ही साइडच्या पेअर्स लिहायची गरज नाहीये. मग आपल्याला जे टू प्रूव्ह हवं आहे त्याच्यानुसार जे आपल्याला साइड्स हवे आहेत त्याच आपण लिहूया. आता इथे डीई आणि बीई आहे. मग डीई साइड तिकडच्या ट्रायंगलची आहे ना, म्हणजे आधी आपल्याला बीई साइड घ्यावी लागेल. मग या ट्रायंगलची साइड जर का आपण बीई घेतली म्हणजे मग या साइडची घ्यावी लागेल सीई इज इक्वल टू. आता इकडची आपण तिथे डीई बघितलं म्हणजे ही टीई आपल्याला लागेल. बरोबर. टीई आहे या ठिकाणी म्हणजे मग इथून जर का मी टीई घेतलं म्हणजे इथून मला साइड घ्यावी लागेल डीई. इथे रिझन लिहायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता आपण त्या साइड्स इन प्रपोर्शन दाखवल्या. आता आपण मल्टिप्लिकेशन घेऊया. मग आता आपल्याला टू प्रूव्ह मध्ये जसा सिक्वेन्स आहे तसाच सिक्वेन्स आपण घेऊया. हे डीई इथे डिवाइड आहे ते या साइडला आल्यानंतर मल्टिप्लाय होतील म्हणजे इथे येणार डीई इंटू बीई इज इक्वल टू. इथे सीई आधी आहेत म्हणजे हे सीई इथे डिवाइड आहेत ते त्या साइडला गेल्यानंतर मल्टिप्लाय होतील म्हणजे इथे येणार सीई इंटू टीई. आणि आपल्याला जे हवं होतं ते आपण प्रूव्ह करून दाखवलं. जे टू प्रूव्ह आहे ती आपल्या प्रूफची सगळ्यात लास्ट स्टेप असते. ती लास्ट स्टेप आपल्याला मिळाली म्हणजे आपलं प्रूफ या ठिकाणी कंप्लीट झालं. 8th सम बघूया. In the figure, seg AC and seg BD intersect each other in point P and AP upon CP is equal to BP upon DP. Prove that triangle ABP is similar to triangle CDP. बघा त्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे seg AC and seg BD intersect each other in point P. AC आणि BD हे दोन्ही सेगमेंट एकमेकांना P पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. त्यांनी आपल्याला हे दोन रेशोज इक्वल आहेत हे दिलेले आहे. कोणते? एपी अपॉन सीपी. एपी अपॉन सीपी इज इक्वल टू बीपी अपॉन डीपी.
तुम्ही जर हे दोन रेशोज या फिगर मध्ये बघितले तर तुमच्या लक्षात येईल की हे जे दोन ट्रायंगल्स दिसत आहेत या दोन ट्रायंगलच्या साइड्सचे हे रेशो आहेत. याचाच अर्थ या दोन ट्रायंगलच्या साइड्स त्यांनी इन प्रपोर्शन आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. आता इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशनचं साइन दिसतंय म्हणजे इथे व्हर्टिकली ऑपोजिट अँगलची ही पेअर आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. बरोबर आहे. इथे आता काही त्यांनी पॅरलल वगैरे दिलेलं नाहीये त्यामुळे इथे आपण अल्टरनेट अँगल्स घेऊ शकत नाही. बरोबर. म्हणून इथे आता आपल्याला त्यांनी ह्या ज्या साइड्सचे दोन रेशोज इक्वल दिलेले आहेत त्या रेशोजचा इथे वापर करून घ्यावा लागेल. बरोबर. मग जर या ज्या साइड्स आहेत या दोन साइड्सचे रेशो त्यांनी प्रपोर्शन मध्ये दिलेले आहेत म्हणजे ते दोन रेशोज इक्वल दिलेले आहेत आणि त्या दोन साइडचा इन्क्लुडेड अँगल जो आहे त्या अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट मिळतीये. बरोबर. म्हणजे आता इथे कोणती टेस्ट येणार? साइड अँगल साइड SAS टेस्टनी दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले. एकदम सिंपल प्रूफ आहे. मग इथे आपण लिहूया इन त्यांनी जे दोन ट्रायंगल्सची नावं प्रूव्ह करायला सांगितलेली आहेत तीच दोन नावं आपण इथे लिहूया. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP जे गिवन मध्ये आहे त्याचा आधी आपण वापर इथे करूया. AP अपॉन CP बघा AP अपॉन CP यानुसार नावानुसार सुद्धा सिक्वेन्स बरोबर आहे. BP अपॉन DP इज इक्वल टू BP अपॉन DP BP अपॉन DP. इथे आपण रिझन लिहूया गिव्हन. याचं रिझन येईल गिव्हन. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल लिहूया आपण आता. अँगल P वर्टेक्स जवळ व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे म्हणजे P मध्ये आला पाहिजे. बरोबर. APB अँगल APB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल म्हणजे इथला सिक्वेन्स काय येईल? CPD अँगल CPD. तुम्ही B ने अँगलचं नाव सुरू केलं असतं तरी चाललं असतं. इथून BPA घेतलं असतं म्हणजे इथून DPC असं घ्यावं लागलं असतं. बरोबर. इथे आपण लिहूया व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. मग दोन साइड्सचे रेशोज आपण इक्वल दाखवले आणि त्यांचा इन्क्लुडेड अँगल आहे त्या इन्क्लुडेड अँगलची पेअर आपण कॉन्ग्रुएंट दाखवली. म्हणून मग इथे येणार ट्रायंगल ABP इज सिमिलर टू ट्रायंगल CDP बाय AA टेस्ट. बघा अतिशय सिंपल प्रूफ आहे. याचं काहीच नाही. ह्या दोन साइडचे रेशो इक्वल आहेत हे त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला फक्त व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स ओळखता आले की झालं तुमचं प्रूफ तयार आहे. येतंय लक्षात? 9 सम बघूया. इन द फिगर इन ट्रायंगल ABC point D on side BC is such that angle BAC is equal to angle ADC. Prove that CS square is equal to CB into CD. बघा काय दिलेलं त्यांनी इथे आपल्याला हा ट्रायंगल ABC दिलेला आहे. ट्रायंगल ABC मध्ये पॉइंट D ऑन साइड BC. साइड BC वरती D पॉइंट आहे. सच दॅट अँगल BAC म्हणजे हा A अँगल कम्प्लीट A अँगल इज इक्वल टू अँगल ADC म्हणजे BAC हा A अँगल आणि हा D अँगल या दोन्ही अँगलचं मेजर सेम आहे हे त्यांनी दिलंय. मेजर सेम आहे म्हणजे ते अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. बरोबर. आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय CS स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. आता इथे सुद्धा आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे म्हणजे ट्रायंगल सिमिलर दाखवले की याच्यावरूनच कळतंय की आपण साइडची नावं या पद्धतीने लिहितो. बरोबर की नाही? दोन दोन लेटर वापरून आपण साइडची नावं लिहितो. मग इथे CS स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD लिहिलंय. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. याचा अर्थ या साइड असणारे ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे. बरोबर. मग ट्रायंगल्स कुठले घ्यायचे तर एकदम सिंपल जे अँगल्स त्यांनी तुम्हाला इक्वल दिलेले आहेत ना त्याच नावाचे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे.
म्हणजे त्यांच्यामधली एक पेअर तर आपल्याला मिळाली आहे, दुसरी पेअर आपल्याला शोधायची आहे. बघूयात आपण. BAC हा ट्रायंगल मी इथे काढते. BAC हाच ट्रायंगल आहे, पण तरी मी पुन्हा काढतीये कारण मी याच्यामध्ये AD काढणार नाहीये. BAC हा एक ट्रायंगल आणि ADC हा एक ट्रायंगल आला, बरोबर. ADC. आता या ट्रायंगल्स मध्ये हा A अँगल आणि हा D अँगल, ही अँगलची पेअर त्यांनी आपल्याला कॉन्ग्रुएंट दिले. आणखीन एक पेअर आपल्याला शोधून काढायचे, म्हणजे आपण AA टेस्टनी ट्रायंगल्स सिमिलर दाखवू शकतो. मग आता बघा, दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हा जो C अँगल आहे ना, हा C अँगल कॉमन आहे बघा. अँगल ACB हा एक अँगल आणि याच्यामध्ये येणार अँगल DCA. दोन्हीकडे C हाच अँगल आहे, बरोबर ना, म्हणजे तो कॉमन अँगल. मग झालं, आपल्याला दोन पेअर्स मिळाल्या. लिहूया आपण याचं प्रूफ. इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल ADC, जे अँगल्स त्यांनी इथे दाखवलेले आहेत त्यानुसारच तीच नाव आपण ट्रायंगल साठी घेतलेली आहे. इथे मी लिहिते अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. याला आपण रिझन लिहूया. गिवन गिवन. सेकंड पेअर आपण लिहूया. C अँगल आपण कॉमन घेणार आहोत, बरोबर. फिगर कडे न बघता आपण या सिक्वेन्स वरून सुद्धा अँगलचं नाव सहज लिहू शकतो. ACB. अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DCA. याचं रिझन येईल कॉमन अँगल. Therefore, triangle BAC is similar to triangle ADC. इथे रिझन येईल AA टेस्ट, कारण AA टेस्टनी आपण दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर दाखवले. आता आपल्याला यांच्या साइड्स इन प्रपोर्शन घ्यायचे आहेत, पण तिन्ही रेशो घ्यायची गरज नाहीये. याच्यावरून आपल्याला समजते की आपल्याला फक्त दोनच रेशो हवे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टू प्रूफ मध्ये ज्या साइड CA स्क्वेअर आलेला आहे, म्हणजे CA इंटू CA असणार, म्हणजे CA साइड दोन्हीकडे येईल, दोन्ही ट्रायंगल मध्ये येईल. बघा, या ट्रायंगलला सुद्धा CA साइड आहे, या ट्रायंगलला सुद्धा CA साइड आहे, बरोबर. आणि CB आणि CD, मग याच्यानुसार इथून आपण रेशो घेऊया. मग आता इथे मी लिहिते, इथून जर मी CA घेतलं तर मग इथून येणार CD इज इक्वल टू, इथून मी CB ला घेतलं की इथून येणार CA. आपण हा जो ट्रायंगल्सची नावं लिहिली त्यांचा सिक्वेन्स आपला परफेक्ट असल्यामुळे आपण जे साइड्स इन प्रपोर्शन घेतो आहोत त्या सुद्धा आपल्या परफेक्टच येणार. इथे लिहूया करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता आपण CA इकडे डिवाइड आहे, या साइड आल्यावरती इंटू होणार, बरोबर. म्हणजे इथे येणार CA इंटू CA इज इक्वल टू, हे CD इकडे डिवाइड आहे, या साइडला गेल्यावर मल्टिप्लाय होतील. आपल्याला CB आधी हवंय, म्हणजे इथून आपण CB ला आधी घ्यायचं आणि CD ला नंतर लिहायचं. देअरफोर CA इंटू CA येणार CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. जे टू प्रूफ आहे ते टू प्रूफ म्हणजे आपल्या प्रूफची लास्ट स्टेप असते ती आपल्याला मिळाली, म्हणजे आपलं प्रूफ इथे कम्प्लीट झालं. आणि या ठिकाणी आपला हा जो प्रॅक्टिस सेट 1.3 आहे तो सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.